हवा कोणाची रे हवा आपलीच रे हवा कोणाची र या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोअर्स। नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभारवाडी, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस। नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। आपल्या देशामध्ये सध्याला लोकशाहीचा उत्सव हा सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे। काल जर का पाहिलं तर आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी मतदारसंघ या ठिकाणी लोकसभेसाठी मतदान झालं। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी उत्स्फूर्त असा मतदारांनी हा कौल दिलेला आहे। आणि महत्वाची गोष्ट बघितली तर मोठ्या संख्येने मतदार हा मतदान करण्यासाठी बाहेर आला। परंतु तरी सुद्धा जर आपण विचार केला तर माझी आकडेवारी जी आली त्या आकडेवारीनुसार 63.70% मतदान हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी झालं। तसं जर का टक्केवारी बघितली तर खूप कमी मतदान झालं असं मी म्हणन। कारण की आपण तालुके वाईज कसे मतदान झालं, त्याचा फटका कोणाला बसू शकतो किंवा कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो हे त्या टक्केवरून आपल्याला कळन। जर का आपण श्रीगोंद्याचा जर का विचार केला तर श्रीगोंद्यामध्ये एकूण मतदार हा 3,61,114 होता। त्यापैकी जर का आपण पाहिलं तर 2,26,619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। म्हणजे जर का आपण पाहिलं तर श्रीगोंद्यामध्ये 62.74% लोकांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। त्यानंतर जर का आपण राहुरीचा विचार केला तर राहुरीमध्ये एकूण मतदार 3,11,745 आहे। आणि त्यापैकी जर का आपण बघितलं तर 2,17,565 मतदारांनी मतदानाचा अधिकार हा बजावलेला आहे। आणि तिथलची टक्केवारी जर आपण काढली तर 69.79% सर्वात जास्त मतदान हे राहुरीमध्ये झालं आतापर्यंतची आकडेवारी। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 69.79% मतदान हे राहुरी तालुक्यामध्ये झालं। राहुरी नंतर जर आपण विचार केला तर पारनेर हा निलेश लंके जे माजी आमदार होते त्यांचं पाली किल्ला आणि त्या ठिकाणचे मतदार जर का आपण बघितले तर त्या ठिकाणी मतदान होतं 3,40,975। आणि जर का आपण तिथलचा मतदानाचं आपण हे बघितलं तर 2,18,134 लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला। म्हणजे त्या ठिकाणचा जर का टक्केवारीचा आपण विचार केला तर 63.97% मतदान त्या ठिकाणी पारनेरमध्ये झाले। आणि पारनेर हा कडे सर्वांचं लक्ष होतं की पारनेरमध्ये नेमकं लीड कोणाला भेटणार किंवा काय, त्यामुळे तिथं मतदान कशा पद्धतीने होतं याकडे लक्ष होतं। 4 तारखेला आपल्याकडे की हा टक्का जो आहे त्याचा फायदा नेमका कोणाला झाला। 4 जूनला सर्व निकाल जेव्हा यायला सुरुवात होतील त्यावेळेस आपल्याला कळेल। त्यानंतर जर का आपण अहमदनगर सिटीवरती खूप मोठं हे होतं की अहमदनगर सिटीमध्ये शहरामध्ये मतदान किती होतं। आणि अहमदनगर शहरात जर का आपण विचार केला तर अहमदनगर शहरामध्ये 3,02,086 एवढं मतदान होतं। आणि त्यापैकी जर का आपण टोटल मतदान किती झालं हे जर का बघितलं तर या ठिकाणी 1,74,000 एवढंच मतदान झालं। म्हणजे सगळ्यात कमी जर का मतदान कुठे झालं असेल तर नगर शहरामध्ये झालं। नगर शहरामध्ये मतदानाचा जो टक्का होता तो 57.60%। म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना कळतंय की मतदानाला जाणं किती गरजेचं आहे, परंतु शहरी भागातल्या लोकांनी मतदान जे आहे त्या ठिकाणी जाणं टाळलं की काय असं म्हणावं लागेल। कारण की फक्त 57.60% मतदान हे नगर शहरामध्ये झालेलं आहे। आणि त्यानंतरचा जर विचार केला आपण तर श्रीगोंद्याकडे सुद्धा खूप जणांचं लक्ष होतं। श्रीगोंद्यामध्ये प्रचाराच्या ज्या फेरी झाल्या होत्या त्या ठिकाणी अनेक प्रचार सभा घेण्यात आल्या होत्या। आणि त्या ठिकाणी मतदार जे होते त्यांची संख्या 3,28,966 होती। परंतु त्या ठिकाणी मतदानाला प्रत्यक्षात जर का लोक किती आले ते बघितलं तर आपल्याला कळलं 2,05,736 लोक यांनी मतदानाचा अधिकार बजावला। म्हणजे त्या ठिकाणचा जर का टक्केवारी आपण काढली तर 62.54% एवढं मतदान श्रीगोंद्यामध्ये झालं। आणि शेवटचा जर का कोणता मतदारसंघ होता तो कर्जत जामखेडचा जर का आपण विचार केला तर त्या ठिकाणचे मतदार होते 3,36,903। आणि त्या ठिकाणी मतदानाला प्रत्यक्ष जर का मतदार किती आले असेल तर 2,21,727 मतदार त्या ठिकाणी आले। आणि तिथलचा टक्केवारीचा जर का आपण काढला तर 65.81% 65.81 एवढा तिथलचा टक्केवारी आहे। आणि जर का टोटल आपण सगळा विचार केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा तर एकूण मतदार होते 19,81,866।
त्यापैकी किती जणांनी मतदान केलं तर 12,63,781 म्हणजे मतदानाचा जो टक्का होता तो 63.77% इतका मतदानाचा टक्का होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का आपण पाहिली तर सर्व मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर नगर शहरामध्ये सर्वात कमी म्हणजे 57.60% एवढंच मतदान झालं. आणि बाकीचे जे तालुके त्या ठिकाणचा जर विचार केला तर सर्व ठिकाणी 60%च्या वर मतदान झालं. आता नेमका याचा फायदा कोणाला होणार, याचं नुकसान कोणाला होणार, हा येणारा काळ ठरणार आहे. 4 जूनला सकाळपासून जे मतमोजणी सुरू होणार आहे त्या मतमोजणीचे प्रत्येक अपडेट आपण बघू शकता नगर संघर्ष न्यूजवर. आणि त्यामुळे आपण नगर संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि कुठेही जाऊ नका. पाहत राहा नगर संघर्ष न्यूज 24 तास. मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.